कोपरगावकरांसाठी एक सुवर्ण संधी. विस्पुते सराफांचा विश्वास आता वास्तुनिर्मिती क्षेत्रातही दृढपणे उभा राहत आहे. कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी येवला रोड रामग्लास शेजारी एकविरा कॉम्प्लेक्स हे भव्य रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट तुम्हाला हक्काचा पत्ता देण्यासाठी सज्ज आहे. कोपरगावात प्रथमच हायवे टच लक्झरी फ्लॅट्स, प्रशस्त शॉप्स आणि आधुनिक ऑफिसेस, तेही एकाच ठिकाणी. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8208500441 आणि 9822551153. धन्यवाद. कोपरगाव नगर परिषद निवडणुकीसाठी आज मतदान पार पडतंय आणि आज सकाळपासून आपण पाहिलं तर मतदान केंद्रावरती मतदान येण्यास सुरुवात झालेली आहे. विशेषतः आपण पाहिलं तर कोपरगाव शहरातील कन्या स्कूलच्या मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांची गर्दी झालेली आहे. मतदारांच्या रांगा तिथे लागल्याचं चित्र पाहायला मिळालेलं आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर आज कोपरगाव शहरातील 69 मतदान केंद्रावरती मतदान पार पडणार आहे आणि मतदान प्रक्रिया अतिशय शांततेत पार पडावी यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये पाहू शकतो की अगदी सकाळपासूनच मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कोपरगाव शहरातील एकूण 69 मतदान केंद्र आहे आणि जवळपास 63,453 मतदार जे आहेत आहे आणि त्यापैकी आता किती मतदार आपल्या मतदानाचा हक्क, लोकशाहीचा हक्क बजावतात हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर या कोपरगाव शहरातील कोपरगाव नगर परिषद निवडणुकीसाठी एकूण नगराध्यक्ष पदासाठी 5 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल, भारतीय जनता पार्टी, शिवसेना ठाकरे गट, त्याचबरोबर अपक्ष उमेदवार असे 5 उमेदवार जे आहेत निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्याचबरोबर 15 प्रभागातील 30 जागांसाठी एकूण 122 जे आहे तर सदस्यपदासाठी जे उमेदवार आहे ते निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि या सदस्यपदासाठीचे 122 आणि नगराध्यक्षपदासाठीचे 5 असे 127 उमेदवारांचं जे भवितव्य आहे ते आज मतदान यंत्रामध्ये बंद होणार आहे आणि उद्या याची मतमोजणी जाहीर होणार आहे. आपण पाहतोय या ठिकाणी कोपरगाव शहरातील माधवराव कचेश्वर आढाव विद्यालयाच्या परिसरामध्ये आपण आहोत आणि अगदी सकाळपासून या ठिकाणी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय. सगळेच उमेदवार जे आहेत तर या मतदान केंद्रांच्या बाहेर येऊन थांबलेले आहेत. त्याचबरोबर पोलीस अधिकारी आहे, पोलीस कर्मचारी या ठिकाणी आहे. कडेकोट असा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर आता संध्याकाळपर्यंत एकूण किती मतदार जे आहेत आपल्या मतदानाचा हक्क बजावतात आणि किती टक्केवारी याची येते हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. आणि एकंदरीत आपण पाहिलं तर आता जवळपास 122 सदस्यपदासाठी आणि 5 नगराध्यक्षपदासाठी 127 उमेदवारांचं भवितव्य आज EVM मशीनमध्ये बंद होणार आहे आणि उद्या याचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे आता कोपरगावकर नेमका कुणाला कौल देतात हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.